हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. असं चॅनल जिथे आपण फार्मसी रिलेटेड जे काही कंटेंट आहे ते आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो. गाईज आजपासून आपण आपला 4th सेमिस्टरचा फार्माकोलॉजी हा सब्जेक्ट स्टार्ट करत आहोत. फक्त सब्जेक्ट स्टार्ट नाही करताय, फक्त त्याच्यावरती लेक्चर्स नाही देत आहे, तर तो काही पर्टिक्युलर लेक्चर आपण आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघणार आहोत. प्लस त्याच्या ज्या काही नोट्स आहे, ज्या काही स्लाइड शेअर्स आहे, मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो येस गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी पल्लवी असिस्टंट प्रोफेसर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलं मराठी चॅनल आपलं फार्मसीमध्ये, जिथे आपण फार्मसी आणि फार्मसी रिलेटेड कंटेंट, कॉम्पिटेटिव्ह लेक्चर्स आणि बी फार्मसी सिलेबस हे आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो. गाईज आज आपण काय स्टार्ट करत आहोत तर फार्माकोलॉजीचा फर्स्ट युनिट आपण स्टार्ट करत आहोत. या युनिटमध्ये नेमकं आपण काय कव्हर करणार तर अगदी ज्या काही बेसिक गोष्टी ज्या फार्मसी रिलेटेड मुलांना हार्ड जातात, स्पेशली फार्माकोलॉजी ज्या हार्ड जातो तर त्याचा आपण एक बेस कव्हर करणार आहोत. युनिट नंबर 1 त्याच्यामध्ये तो काही सब पार्ट आहे, फर्स्ट पार्ट आहे, तो आपण कव्हर करणार आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण व्हेरियस रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन बघणार आहोत. ओरल रूट, पॅरेंटल रूट, अदर रूट यावरती कव्हर करणार आहोत. आणि स्पेशली जे रिसेप्टार्स आहे, ऑगोनिस्ट, अँटागोनिस्ट, या कन्सेप्टवरती आपण डिस्कशन करणार आहोत. अगदी तुम्हाला अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये, ठीक आहे, फार असं कम्प्लेक्स किंवा थिअरॉटिकल बुकिश लँग्वेजमध्ये नव्हे, तर आपल्याला अंडरस्टँडेबल होईल अशा लँग्वेजमध्ये आपल्याला आपला फार्मसी बघायचा आहे. व्हेरियस टाइप्स बघणार आहोत. देन रिसेप्टार्स बद्दल मी स्पेसिफिक काही इम्पॉर्टंट टर्म्स, काही इम्पॉर्टंट पॉइंट्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो येस गाईज, हा जो काही लेक्चर आहे तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण एकदा आपला बेस क्लिअर झाला, हा जो लेक्चर आहे फार्मसीचा, फार्माकोलॉजीचा फर्स्ट लेक्चर आहे, हा एक बेस आहे. एकदा बेसिक कन्सेप्ट, बेसिक गोष्ट तुम्हाला लक्षात आलं तर पुढला जो काही सिलेबस आहे तो कव्हर करायला फार आपल्याला हार्ड जाणार नाही. आणि म्हणूनच अगदी बेसिक थिंग अगदी तुम्हाला समजणार अशा लँग्वेजमध्ये आपण बघूया. ठीक आहे, चला तर पटकन मुलांना आज आपण स्टार्ट करूया आपला जनरल फार्माकोलॉजी. ठीक आहे, दॅट इज द युनिट नंबर 1 ऑफ अवर फार्माकोलॉजी 1. तर गाईज, इंट्रोडक्शन ऑफ फार्माकोलॉजी. फार्माकोलॉजी हा सब्जेक्ट तुम्हाला या सेमिस्टरमध्ये पहिल्यांदा आहे. पहिल्यांदा तुम्ही अशा कुठल्या तरी गोष्टीसोबत रिलेट करता आहे जो फार्माकोलॉजी आहे. आता फार्माकोलॉजी नेमका आहे तरी काय ते बघूया. ठीक आहे, इट इज अ सायन्स डिलिंग विथ द स्टडी ऑफ ड्रग अँड देअर इंटरॅक्शन विथ अ लिव्हिंग सिस्टीम. म्हणजे काय, म्हणजे हे अशी एक सायन्स आहे, अशी एक फील्ड आहे ज्यामध्ये आपण ड्रगचा स्टडी करतो. आता फक्त ड्रगचा स्टडी करतो का तर नाही, तर तो पर्टिक्युलर ड्रग लिव्हिंग सिस्टीम सोबत कशा प्रकारे रिलेट करतो. आता आपल्याला माहितीये की कुठलाही डिसीज झाला, कुठलाही मोठ्यातला मोठा डिसीज, छोट्यातलं छोटं इन्फेक्शन, मग ते साधा रनिंग नोज का असे ना, तर त्यासाठी आपण एक मेडिसिन घेतो. ठीक आहे, एक टॅबलेट कॅप्सूल घेतो. बट ही जी पर्टिक्युलर टॅबलेट आहे, ही जी पर्टिक्युलर कॅप्सूल आहे, आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे रिॲक्शन शो करतं. ठीक आहे, प्लस आपली बॉडी त्याला कशा प्रकारे रिस्पॉन्स देतं, ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी करणं म्हणजे ओव्हरऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि मेडिसिन या दोघांचं जे काही रिलेशन आहे, या रिलेशनला स्टडी करणं इज नथिंग बट आवर फार्माकोलॉजी. सो येस, तुम्हाला डेफिनेशन क्लिअर असणार की फार्माकोलॉजी नेमकं काय आहे. तर गाईज, फार्माकोलॉजी आपल्याला काय एक्सप्लेन करतं तर फर्स्ट ते की हा जो ड्रग आहे, हाऊ धीज ड्रग्स वर्क, कशा प्रकारे ड्रग आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर वर्क करतो, हे आपल्याला फार्माकोलॉजी शिकवतं. देन हाऊ दे प्रोड्यूस थेरपेटिक इफेक्ट, बॉडीमध्ये गेल्यानंतर पर्टिक्युलर थेरपेटिक इफेक्ट कशा प्रकारे ड्रग शो करतो. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला फीवर आलेला आहे, तर मग आपण पटकन काय करणार, पॅरासिटामॉल घेणार. ही एक बेसिक थिंग आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बट हा पर्टिक्युलर पॅरासिटामॉल आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर टेम्परेचर कशा प्रकारे रिड्यूस करतो, किंवा पर्टिक्युलर एखादा रोज रनिंग नोज वरती का इफेक्ट शो करतो, तो आपल्याला टेम्परेचर डिक्रीज का करत नाही, पॅरासिटामॉलच का टेम्परेचर डिक्रीज करतो. तर हे जे काही कन्सेप्ट आहे लॉजिकली लेमॅनला पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे की पॅरासिटामॉल आपल्याला फीवर कमी करतो. बट वी आर अ फार्मासिस्ट, आणि फार्मासिस्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी की हा पर्टिक्युलर ड्रग पर्टिक्युलर ऍक्शन का शो करतो, थेरपेटिक ऍक्टिव्हिटी का देतो, ते स्टडी करायचं आहे. आणि ते स्टडी आपल्याला कुठे करायचं आहे तर ते ऑफकोर्स आपल्याला फार्माकोलॉजी स्टडी करायला लावतं. ठीक आहे, सो अगदी इंटरेस्टिंग आहे गाईज. फक्त आपल्याला इंटरेस्ट घेऊन ह्या सब्जेक्टला बघायचं आहे. थिअरी आहे, बोर वाटतंय, नको गोष्टी आपल्याला शिकायला मिळते असं नव्हे, तर आपल्याला अगदी पॉझिटिव्ह वेने आणि आपल्या अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये फार्माकोलॉजीला बघायचं आहे. अँड डोंट यू वरी, तुमचा कम्प्लिटली सिलेबस मी कव्हर करून देणार आहे. सो जस्ट चिल. ठीक आहे, जस्ट तुमचं सेमिस्टर स्टार्ट झाला आहे आणि आपला आजचा पहिला लेक्चर आहे गाईज. तर छोट्या गोष्टी, बेसिक गोष्टी तुम्हाला अंडरस्टँडेबल होईल अशा लँग्वेजमध्ये. फक्त सेमिस्टर लिमिटेड नव्हे, तर तुम्हाला जीपॅट पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा आपण ह्या सगळ्या टर्मला अगदी इझिली बघणार आहोत. ठीक आहे, सो जस्ट डोंट यू वरी.
आणि ऑफकोर्स नोट्स तर मी प्रोव्हाइड्स करणारच आहे. अगेन हे काय आपल्याला एक्सप्लेन करतं, इट एक्सप्लेन हाऊ दे मे कॉजेस साईड इफेक्ट ऑर टॉक्झिसिटी. ठीक आहे, पर्टिक्युलर ड्रग आपल्याला साईड इफेक्ट कशा प्रकारे देतो. ठीक आहे, पॅरासिटामॉल आहे, पॅरासिटामॉल आपल्याला बॉडी टेम्परेचर कमी करतं, बट हा टॉक्झिसिटी कशा प्रकारे क्रिएट करू शकतो, हा साईड इफेक्ट कशा प्रकारे क्रिएट करतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी करणं म्हणजेच इट नथिंग बट अवर फार्माकोलॉजी. ठीक आहे, फार्माकोलॉजी मेनली हॅज अ 2 इम्पॉर्टंट ब्रांचेस. ह्याच्या 2 मोस्ट इम्पॉर्टंट ब्रांचेस आहे. ती कुठली आहे, तर फर्स्ट वन आहे फार्माकोडायनॅमिक, सेकंड वन आहे फार्माकोकायनेटिक. सी गाईज, तुम्ही कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन देत आहे, ती जीपॅड असो, ड्रग इन्स्पेक्टर असो, कुठलीही स्टेट गव्हर्नमेंटची एक्झामिनेशन, तर ह्या ज्या बेसिक डेफिनेशन आहे, मीन्स आजचा जो हे लेक्चर आहे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. फक्त सिलेबस कव्हर करायसाठी नाही, फक्त सेशनल एक्झामिनेशनसाठी, सेमिस्टर एक्झामिनेशनसाठी नव्हे, तर तुम्हाला लाईफ टाईमसाठी ह्या डेफिनेशन मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे. सो येस, आपल्याला त्या डेफिनेशन अगदी इझी वेने आपल्याला अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये बघायच्या, सो दॅट तुम्ही त्याला कधीच विसरणार नाही. कारण एखादी डेफिनेशन किंवा एखादी गोष्ट आपण जेव्हा बुकिश लँग्वेजमध्ये बघतो तर ती आपण लगेच विसरून जातो किंवा रट्टा मारला तर एक्झामपर्यंत आठवणार जास्तीत जास्त. बट ती जर आपल्या लँग्वेजमध्ये आपल्याला अंडरस्टँडेबल होईल अशा लँग्वेजमध्ये बघितलं तर ती आपण कधीच विसरत नाही. ठीक आहे, सो आता बघूया फार्माकोडायनॅमिक आणि फार्माकोकायनेटिक नेमकं काय. तर सी गाईज, ह्या 2 मोस्ट इम्पॉर्टंट टर्म आहे फार्माकोलॉजीचा. फार्माकोडायनॅमिक काय म्हणतो, तर व्हॉट द ड्रग डज टू अवर बॉडी. म्हणजे काय, आता डी आहे, डायनॅमिकचा डी स्टँड घेऊया, आणि ड्रग हा जो पर्टिक्युलर ड्रग बॉडीसोबत कशा प्रकारे रिॲक्शन शो करतो, बॉडीमध्ये गेल्यानंतर तो काय करतो, नेमकं कशा प्रकारे इफेक्ट शो करतो, या सगळ्या गोष्टीचा जेव्हा स्टडी केला जातो तर त्या टर्मला फार्माकोडायनॅमिक. ठीक आहे, डी स्टँड फॉर ड्रग, हाऊ दिस ड्रग इफेक्ट ऑर ऑन अवर बॉडी. आता फार्माकोकायनेटिक म्हणजे काय, तर व्हॉट द बॉडी डज टू अवर बॉडी, म्हणजे व्हॉट द बॉडी डज टू अवर ड्रग, म्हणजे आपली ही जी बॉडी आहे तो पर्टिक्युलर ड्रगला कशा प्रकारे रिस्पॉन्स शो करतो. ठीक आहे, ते स्टडी करणं म्हणजे फार्माकोकायनेटिक. ठीक आहे, ही जी टर्म आहे बेसिक गोष्ट आधी लक्षात घेऊया. नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला फार्माकोकायनेटिक, दॅट इज द ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन, यावरती डिटेल लेक्चर घेऊया. सो आता फक्त आपल्याला ह्या दोन डिफरन्स लक्षात ठेवायचे आहे की फार्माकोडायनॅमिक म्हणजे काय, तर व्हॉट एव्हर ड्रग डज टू अवर बॉडी, आणि कायनेटिक म्हणजे काय, तर मग आपली जी काही बॉडी आहे त्या ड्रगला कशा प्रकारे रिस्पॉन्स देते. ठीक आहे, आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले. सण तुम्हाला एक एक्झाम्पल देते बघा मी आता. फॉर एक्झाम्पल, आपलं घर आहे, आपल्या घरामध्ये आपण 4 जण आहे, मम्मी, पप्पा, तुम्ही, तुमची सिस्टर. आता यामध्ये जर एखादा फॉरेन व्यक्ती आला, ठीक आहे, एखादी तुमची कझिन तुमच्या घरी पाहुणे म्हणून आले, तर आपली फॅमिली आहे त्याला आपण बॉडी कन्सिडर करूया, आपल्या घरला बॉडी कन्सिडर करूया, आणि ती जी फॉरेन व्यक्ती आहे, ती जी आपली कझिन आहे, त्याला आपण ड्रग कन्सिडर करूया. ठीक आहे, पॉइंट कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल देते. आता फॉर एक्झाम्पल, ती जी पर्टिक्युलर कझिन आहे, हा आपला ड्रग आणि कझिन ज्याला आपण कन्सिडर केलं, ती जेव्हा आपल्या घरी येते तर काहीतरी रिॲक्शन होतं. ठीक आहे, काहीतरी चेंजेस होतं. आता आपलं हे जे घर आहे, मीन्स आपली जी बॉडी आहे त्या कझिन सोबत कशा प्रकारे रिॲक्शन शो करते, मीन्स आपण त्या कझिन सोबत कशा प्रकारे बिहेव करतो, आपली मम्मी तिला कशी ट्रीट करते, ती जर आता आपल्या याची असणार तर आपण काय छान असं आपलं बॉन्डिंग असणार आहे. बट छोटे छोटे मुलं असणार आपल्या घरी, आपण छोटे आहोत, फॉर एक्झाम्पल 3 to 5 years ओल्ड आहे, तिचं पण वय तेवढंच असणार, तर आपण आपलं काय होणार, भांडण होणार भरपूर, एकाच गोष्टीसाठी, एकाच खेळणीसाठी भांडण होतं छोट्या मुलांचं, लाईक दिस. सो मग आपली जी बॉडी आहे तिच्यासोबत कशा प्रकारे रिॲक्शन करते, ही आपली झाली फार्माकोकायनेटिक. ठीक आहे, प्लस ती आपल्या घरी आल्यानंतर कशा प्रकारे रिॲक्शन करणार, ती झाली फार्माकोडायनॅमिक. फॉर एक्झाम्पल, आता ती कझिन नव्हे, ती जर आपली आजी असणार तर ती आजी आपल्या मम्मासोबत कशी प्रकारे ट्रीट करते, आपल्यासोबत कशा प्रकारे ट्रीट करते, हे जो रिस्पॉन्स आहे तो झाला फार्माकोडायनॅमिक. आय होप तुम्हाला आता क्लिअर असणार आणि तुम्ही हा डिफरन्स आता कधीच विसरणार नाही. आता बेसिक अदर ब्रांचेस बघूया जे ह्या फार्माकोलॉजीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तर त्यामध्ये गाईज फर्स्ट वन आहे फार्माकोथेरपेटिक्स. ही एक ब्रांच आहे याच्यामध्ये क्लिनिकल यूजचा स्टडी केला जातो. ओके, सेकंड वन आहे टॉक्झिकोलॉजी. टॉक्झिकोलॉजीमध्ये जो काही ड्रगचा हार्मफुल इफेक्ट आहे, साईड इफेक्ट आहे, जो टॉक्झिसिटी क्रिएट करतो त्याचा स्टडी केला जातो. देन आहे फार्माकोकायनेटिक्स.
फार्माकोग्नोसी. यस, हे फार्माकोग्नोसी इज वन ऑफ द ब्रांच ऑफ अवर फार्माकोलॉजी, ज्यामध्ये आपण नॅचरल प्रोडक्ट, जे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे त्याच्यावर स्टडी करतो. देन क्लिनिकल फार्माकोलॉजी. क्लिनिकल फार्माकोलॉजी काय, तर ड्रग इव्हॅल्युएशन इन ह्युमन्स. ठीक आहे, ड्रगचं जे काही इव्हॅल्युएशन झालं ह्युमन्समध्ये त्याचा स्टडी आपण क्लिनिकल फार्माकोलॉजीमध्ये करतो. ठीक आहे, ह्या 4 बेसिक ब्रांचेस आहे आणि 2 इम्पॉर्टंट कुठल्या, ज्या आता आपण फार्माकोकायनेटिक आणि डायनॅमिक, अशा 6 इम्पॉर्टंट ब्रांचेस आहे आपल्या फार्माकोलॉजीचा नाव. आता हिस्ट्री लँडमार्क इन फार्माकोलॉजी. सी गाईज, हा आपला जरी हिस्ट्री आपल्या सगळ्यांना भरपूर बोर वाटत असेल तर हा आपला प्रोटोटाईप पॉइंट आहे. म्हणजे काय, तर एक्झामिनरचा सो कॉल फेवरेट टॉपिक आहे, ज्यावरती एक क्वेश्चन असतो, कारण युनिट फर्स्ट आणि त्यातला त्या टॉपिक सुद्धा फर्स्ट, म्हणून याच्यावरती क्वेश्चनिंग येण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, सो हिस्ट्री विचारले जातं, बेसिक डेफिनेशन विचारले जाते आणि म्हणून हिस्ट्रीला आपण अगदी सोप्यात सोपे अगदी सिम्पल वे मध्ये समजण्याचा प्रयत्न करूया. बट ठीक आहे, हिस्ट्री सगळ्यांना बोर व्हायचं नाहीये, थेरॉटिकल पॉईंट आहे, बोर करायचं नाहीये, मग तुम्हाला फक्त पॉईंट समजून सांगायचे. ठीक आहे, आता फर्स्ट थिंग की फार्माकोलॉजी हा टर्म कशा प्रकारे डेव्हलप झाला, की कशा प्रकारे ही कन्सेप्ट आली, तर जे ॲन्सेंट सिव्हिलायझेशन होते यूज द हर्बल मेडिसिन, म्हणजे जे जुन्या काळातले जुने जे आपले पूर्वज होते ते काय करायचे, तर ते आयुर्वेदिक प्लांट्स, हर्बल प्लांट्स ॲज अ मेडिसिन म्हणून यूज करायचे. ठीक आहे, सगळ्यात आधी in ancient times, the different civilization like Indian, Egypt, Chinese use the herbal medicines to treat the disease. ठीक आहे, जे काही इजिप्त, चायनीज आणि आपण इंडियन होतो ते काय करायचे, ते जे हर्बल मेडिसिन्स आहे त्यांचा यूज करायचा फॉर द ट्रीटमेंट ऑफ पर्टिक्युलर डिसीज. ठीक आहे, आफ्टर दॅट पॅरासेल्स इंट्रोड्यूस्ड अ डोज रिस्पॉन्स कन्सेप्ट. हा पॅरासेल्स काय आहे, तर हा एक सायंटिस्ट आहे, त्याने काय केलं, एक मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट डिस्कवर्ड केली. ठीक आहे, काय म्हणतो ते ही कन्सेप्ट, तर द डोज मेक्स द पॉइझन. यस, एका पर्टिक्युलर ड्रग जो आपल्याला थेरपेटिक इफेक्ट शो करू शकतो, बट त्याचा जर आपण डोज एक्सीड आउट केला तर तो आपल्यासाठी पॉइझन क्रिएट करू शकतो. ही कन्सेप्ट कोणी काढली, तर ही पॅरासेल्सने काढली. ओके, सो हे सेकंड कन्सेप्ट आहे. आफ्टर दॅट डिस्कवरी ऑफ मॉर्फिन, डिजिटॅलिस, अॅनास्थेटिक्स अँड पेनिसिलिन. ही जी कन्सेप्ट, जेव्हा पॉइझनची कन्सेप्ट डिस्कवर झाली त्याच्यानंतर काही मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग्ज आहे त्याची डिस्कवरी झाली, लाईक मॉर्फिन, डिजिटॅलिस, अॅनास्थेसिक आणि पेनिसिलिन. ठीक आहे, मॉर्फिन आपल्याला कशासाठी आपण यूज करतो, तर इट यूज टू रिलीव्ह द पेन. डिजिटॅलिस हार्टचा ड्रग आहे. अॅनास्थेटिक सर्जरीसाठी आपण यूज करतो. पेनिसिलिन ही इज नथिंग बट अवर अँटीबायोटिक. ठीक आहे, सो रिइव्हलाइज्ड मेडिसिन झाली. बट येस, ॲट अ पर्टिक्युलर डोजमध्ये मॉर्फिन जर यूज केला तर तो आपल्याला पेन रिलीव्ह करतो, बट त्याचा हायर डोज आपल्यासाठी ॲडिक्शन कॉज करू शकतो. ठीक आहे, सो ही कन्सेप्ट कोणी काढली, तर पॅरासेल्सने काढली. आणि आफ्टर दॅट हे जे मॉर्फिन, डिजिटॅलिस, अॅनास्थेटिक, पेनिसिलिन हे डिस्कवर झाले. अँड आफ्टर दॅट रिसेप्टार थिअरी अँड बायोटेक्नॉलॉजी, दॅट इज मॉडर्न फार्माकोलॉजी आपण ज्याला म्हणतो, ते डिस्कवर झाले. ठीक आहे, रिसेप्टार थिअरी काय एक्सप्लेन करतो, तर इट एक्सप्लेन हाऊ द ड्रग ऍक्ट टू स्पेसिफिक रिसेप्टार. जे आपण आता बघितलं की पर्टिक्युलर ड्रग आहे, पॅरासिटामॉल आहे, तो पर्टिक्युलर फिवर का डिक्रीज करतो. रनी नोजसाठी जे सिट्रॅसिन जो आपण घेतो तो रनी नोजवरती का इफेक्ट शो करतो, तो टेम्परेचर का डिक्रीज करत नाही, तर त्याचं एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे की रिसेप्टार, पर्टिक्युलर रिसेप्टार पर्टिक्युलर ड्रग सोबत बाउंड होतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा आपला ड्रग आहे तर तो त्याचा पर्टिक्युलर रिसेप्टार सोबत बाउंड शो करणार अँड देन त्याची रिएक्शन किंवा जो काही रिस्पॉन्स आहे ते क्रिएट होणार. ठीक आहे, सो आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस असे रिसेप्टार आहे, वेगवेगळ्या पार्टमध्ये डिफरंट रिसेप्टार आहे. ठीक आहे, आणि हे जे रिसेप्टार्स आणि ड्रगचं इंटरॅक्शन आहे ते एका लॉक अँड की मॅनरनं असतं. प्रत्येक कुलपाची चावी हे फक्त एकच असते, कुठलाही चाबीने कुठलाही कुलूप उघडत नाही. सेम केसने पर्टिक्युलर ड्रग पर्टिक्युलर रिसेप्टारला जाऊन बाउंड होतो अँड देन इट प्रोड्यूस अ pharmacologic effect, that is therapeutic effect. ठीक आहे, सो बायोटेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस मॉडर्न टार्गेटेड ड्रग अँड सेफर थेरापेटिक्स. आफ्टर दॅट बायोटेक्नॉलॉजी काय शो करतो, तर हा मॉडर्न टार्गेटेड ड्रग अँड सेफर थेरपीज, जे काही सेफ्टी थेरपीज आहे ह्युमनच्या डिसीजला ट्रीट करण्यासाठी ती एक्सप्लेन करते. ठीक आहे, सो अगदी हिस्ट्री ज्याला आपल्याला बोरिंग वाटते ती अगदी इंटरेस्टिंग आहे गाईज. की पहिल्यांदा काय करायचे की जे एन्शियंट पीपल होते ते काय हर्बल मेडिसिन यूज
इंट्रोड्यूस करायचे. आफ्टर दॅट जे पॅरासिल्स आहे त्यांनी काय इंट्रोड्यूस केलं तर डोज रिस्पॉन्स कर्व इंट्रोड्यूस केला. देन कशाची डिस्कवरी झाली तर मॉर्फिन, डिजिटॅलिस, अॅनास्थेटिक, पेनिसिलिनची डिस्कवरी झाली. अँड आफ्टर दॅट रिसेप्टर थेरी अँड बायोटेक्नॉलॉजी डिस्कवर झाली. सो अगदी इझी आहे आणि फक्त पॉझिटिव्ह वेने आपल्याला बघायचं आहे. नाव इसेन्शियल ड्रग कन्सेप्ट. आता WHO काही ड्रगच्या कन्सेप्ट डिस्कवर्ड केला. ठीक आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि काही इसेन्शियल कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला फॉर अवर ड्रग. फर्स्ट थिंग काय इंट्रोड्यूस केलं तर इट प्रोव्हाइड अ सेफ, इफेक्टिव्ह अँड अफोर्डेबल मेडिसिन. ठीक आहे, जो मेडिसिन आपण ह्युमन बिंगच्या किंवा कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतो, इट शुड बी सेफर, इट शुड बी इफेक्टिव्ह अँड इट शुड बी इन अफोर्डेबल रेंज. ठीक आहे, अफोर्डेबल असायला पाहिजे. ही कन्सेप्ट कोणी काढली तर WHO. देन सिलेक्टेड फॉर अ प्रायोरिटी हेल्थ केअर नीड्स. हेल्थ केअर जी हेल्थ सिस्टीम आहे याला फर्स्ट प्रायोरिटी दिली. अँड देन कॉस्ट इफेक्टिव्ह अँड युनिव्हर्सल अवेलेबिलिटी. ठीक आहे, कॉस्ट सुद्धा तेवढीच मॅटर करते. सो ह्या ज्या काही बेसिक टर्म आहे, कन्सेप्ट आहे, कोणी इंट्रोड्यूस केली तर ती WHO, दॅट इज द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी इंट्रोड्यूस केली. ना आता हे जे ड्रग्स आपण इनटेक करतो, देअर आर व्हेरियस रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या रूटनी ह्युमन बिंगमध्ये आपण ड्रग इंट्रोड्यूस करू शकतो ते आपल्याला अंडरस्टँडेबल होईल अशा लँग्वेजमध्ये बघायचे आहे. तर गाईज देर आर 3 बेसिक रूट्स. एक आहे इंटरनल, सेकंड वन आहे पॅरेंटल अँड थर्ड वन आहे अदर रूट. ह्या प्रत्येक रूटमध्ये काय काय येतं हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, सो वन बाय वन वी विल डिस्कस ऑल द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. फर्स्ट वन आहे एक्सटर्नल रूट. एक्सटर्नल रूटमध्ये काय तर द ड्रग गोज थ्रू द डायजेस्टिव्ह ट्रॅक, इझी टू गिव्ह, मोस्टली सेफर बट स्लोअर दॅन इंजेक्शन. आता ज्या रूटने मीन्स डायजेस्टिव्ह ट्रॅकनी जर आपण इंट्रोड्यूस करत असणार एखादा पर्टिक्युलर ड्रग टू द ह्युमन बिंग तर त्याला आपण एक्सटर्नल रूट म्हणतो. ठीक आहे, सो डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये काय होतं, याच्यामध्ये माउथ येतं. ठीक आहे, याच्यामध्ये रेक्टस सुद्धा येतं. सो मग जर आपण ओरलमध्ये काय आहे तर जर आपण विथ द हेल्प ऑफ माउथ जर एखादा ड्रग इंटेक करत असणार तर त्याला आपण ओरल म्हणतो. ठीक आहे, मोस्ट ऑफ द ड्रग आपण ओरल रूटनी घेतो. मोस्ट कॉमनली आहे, मोस्ट कन्व्हिनियंट आहे आणि पेशंट कन्व्हिनियंट आहे. म्हणजे इझिली कुठल्याही पेशंटला आपण, चिल्ड्रनला नव्हे बट कुठलाही एखादा ॲडल्ट व्यक्तीला जर आपण ओरल रूटनी जर एखादी टॅबलेट दिली तर इझिली घेणार. ठीक आहे, बट हे जे काही ओरली घेतलेले ड्रग हे स्लो त्यांचा ॲक्शन शो करणार. का तर जेव्हा आपण ओरली मेडिसिन घेतो तर ते आपल्या GIT मध्ये जातात. GIT मध्ये गेल्यानंतर ते फर्स्ट पास मेटाबॉलिझम शो करतात. ठीक आहे, म्हणजेच काय तर काहीतरी जो अमाऊंट आहे त्याच्यामध्ये ड्रगचा तो मेटाबलाइज्ड होता. मेटाबलाइज झाल्यानंतर मग कुठे ते सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जातं आणि देन आफ्टर दॅट कुठेतरी ते इफेक्ट शो करतं. ठीक आहे, सो म्हणून म्हटलंय की इंजेक्शनच्या कम्पॅरिझनमध्ये जे ओरल रूट किंवा जे एक्सटर्नल रूट आहे ते स्लोअर ॲक्शन शो करतं. ठीक आहे, यामधला फर्स्ट आहे ओरल. सेकंड वन आहे सबलिंगल. सबलिंगल म्हणजे काय तर ऑब्व्हियसली जे आपण GIT ने घेतो. सबलिंगल म्हणजे स्पेशली टंगच्या खाली बघा काही इमर्जन्सी कंडिशन असते लाईक कंजेस्टिव्ह हार्ट डिसीज, चेस्ट पेन किंवा हार्ट अरेस्ट ज्याला म्हणतो, अशा इमर्जन्सी कंडिशनमध्ये आपण काय करतो की जे नायट्रेट असते, नायट्रोग्लिसरीनच्या गोळ्या असतात त्या काय करतात टंगच्या खाली ठेवतात आणि टंगच्या खाली ठेवल्यामुळे काय होणार की टंग काय करतं फास्टर रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन देतं. ठीक आहे, सो हे एक्सटर्नल रूटमध्ये जरी असलं तरी ते फास्ट मेटाबॉलिझममध्ये जात नाही, ते डायरेक्टली सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये ॲब्सॉर्ब होतं. ठीक आहे, सो या सबलिंगल म्हणजे काय तर केप्ट अंडर द टंगच्या खाली आपण ठेवतो. ड्रग ॲब्सॉर्ब डायरेक्टली इनटू द ब्लड. हे कुठल्याही प्रकारचं GIT मध्ये गेल्यानंतर फर्स्ट पास मेटाबॉलिझम शो करत नाही, डायरेक्टली सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये ते अवेलेबल होतं. सो फास्ट ॲक्शन शो करतं. अवॉइड द स्टमक ॲसिड, फॉर एक्झाम्पल नायट्रोग्लिसरीन. ठीक आहे, सेम एक्झाम्पल जे नायट्रोग्लिसरीन आहे टंगच्या खाली देणार ते कुठल्याही प्रकारचं ॲब्सॉर्प्शन फर्स्ट पास मेटाबॉलिझम शो करत नाही आणि ते काय करतं 100% बायोएबिलिटी शो करतं. म्हणजेच काय, आता ही टर्म तुमच्यासाठी नवीन असणार बट बायोएबिलिटी म्हणजे काय तर 100% जेवढा ड्रग घेतला आपण तेवढा कम्प्लिटली ड्रग हा सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जाणार. ठीक आहे, हा झाला सबलिंगल. थर्ड वन आहे रेक्टल म्हणजे विथ द
इट गिवन थ्रू द रेक्टम. ठीक आहे, सपोसिटरीज आणि एनिमाज असतात जे रेक्टम थ्रू आपण इंट्रोड्यूस करतो इन अ ह्युमन बिईंग. इट इज युजफुल इन अ वॉमिटिंग अनकॉन्शियस पेशंट. असा एखादा पेशंट जो कंटिन्युअसली वॉमिट करत आहे तर त्यासाठी आपण हे रूट प्रिफर करतो. अँड देन अनकॉन्शियस पेशंट असला तर त्यासाठी हे रूट प्रिफर केलं जातं. बट पार्शियल ॲब्सॉर्प्शन होतं आणि चिल्ड्रनमध्ये जनरली यूज केला जातो कारण पेशंट कन्व्हेन्शियली नाही आहे हा रूट. ठीक आहे, सो दीज आर सम एक्सटर्नल रूट. नाव पॅरेंट्रल रूट्स. ड्रग गिवन बाय द इंजेक्शन वर्क फास्टर बिकॉज इट स्किप द डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता जे पॅरेंट्रल्स रूट आहे म्हणजेच काय विथ द हेल्प ऑफ इंजेक्शन डायरेक्टली आपण सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये ड्रग देतोय तर हे आधी डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जात नाही, GIT मध्ये जात नाही. तर GIT मध्ये गेले नाही तर मेटाबॉलिझम होणार नाही, मेटाबॉलिझम होणार नाही तर त्यांचं जे काही ॲब्सॉर्प्शन आहे ते फास्टर होणार, सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये रेडिली अवेलेबल असणार टू शो दर ॲक्शन. म्हणूनच मग जे काही IV रूट आहे ते फास्टर ॲक्शन देतात ॲज कम्पेअर टू एक्सटर्नल रूट. यामध्ये कुठले रूट्स आहे तर फर्स्ट आहे IV, दॅट इज द इंट्रावेनस, डायरेक्टली इन टू द वेन, ज्याला आपण सलाईन म्हणतो. ठीक आहे, जे वेन्सनी दिली जातं हे फास्टर ॲक्शन असतात म्हणजे डायरेक्टली आपण ब्लडमध्ये इंट्रोड्यूस करत आहे आपला पर्टिक्युलर ड्रग. सो ॲक्शन तो काय देणार, तो फास्ट देणार आणि यूज इन इमर्जन्सी. सो इमर्जन्सी कंडिशनमध्ये हा मोस्ट ऑफ द टाइम यूज केला जातो. देन IM इंट्रामस्क्युलर म्हणजे इंटू मसल इंजेक्शन, लाईक मसल्समध्ये जे इंजेक्शन्स दिल्या जातात ते इंट्रामस्क्युलर रूट आहे. ही मॉडरेट स्पीड असते. ठीक आहे, IV पेक्षा कमी बट हा GIT पेक्षा फास्टर आहे. सो मग हा स्पीड काय कशी आहे याची ॲब्सॉर्प्शन किंवा थेरापेटिक इफेक्ट द्यायची तर ते मॉडरेट आहे. गुड फॉर ॲडप्ट अँड प्रिपरेशन ड्रग. ठीक आहे, सो मग ही जी रूट आहे प्रिफर केली जाते. देन सबक्युटॅनस म्हणजेच काय तर अंडर द स्किन. ही जी स्किन आहे स्किनच्या अंडर सबक्युटॅनसली आपण जर एखादं इंजेक्शन देत असतो. ठीक आहे, जे जनरली छोट्या मुलांसाठी सबक्युटॅनसली दिली जाते म्हणजे फार डीपर नाही, थायमध्ये दिली जाते बघा इंजेक्शन, ती सबक्युटॅनस इंजेक्शन असतात. अंडर द स्किन स्लो अँड स्टेडी ॲब्सॉर्प्शन आहे त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल इन्सुलिन सुद्धा सबक्युटॅनसली दिली जाते. ओके, सो दिस द वन ऑफ द अनदर रूट. नाव अनदर कॅटेगरी आहे अदर रूट. अदर रूट म्हणजे काय तर याच्यामध्ये इझी टू रिमेंबर काय आहे तर लोकल और स्पेशल पर्पज म्हणजे स्पेशल किंवा लोकल पर्पज जर असणार तर आपण अदर रूट यूज करतो. याच्यामध्ये फर्स्ट रूट आहे गाईज इन्हॅलेशन. ठीक आहे, जे आपण इन्हेलर्स बघा अस्थमामध्ये दिलं जातं किंवा छोट्या मुलांसाठी इन्हेलर दिलं जातं ते आहे इन्हेलर म्हणजे विथ द हेल्प ऑफ नोज जेव्हा आपण एखादा ड्रग इनटेक करतो तर तो झाला आपला इन्हेलेशन. थ्रू द लंग्स थ्रू आपण हे इनटेक करतो व्हेरी फास्ट फॉर अस्थमॅटिक पेशंटला तुम्ही बघितलं असेल तो पंप इनहेल करता. ठीक आहे, सो विथ द हेल्प ऑफ लंग्स जेव्हा आपण ड्रग इनटेक करतो तो झाला आपला इन्हेलेशन. नाव याच्यामध्ये अदर स्पेशल रूटमध्ये टॉपिकल येतं. वेन वी अप्लाय एनी ड्रग टू द स्किन लाईक क्रीम आहे, ऑइंटमेंट्स आहे जे लोकल पार्ट्समध्ये अप्लाय करतो आणि तिथेच तो त्याचा इफेक्ट शो करतो. ठीक आहे, सो मग ते झाले टॉपिकल. देन ट्रान्सडर्मल म्हणजे काय तर पॅच ऑन स्किन. नाव व्हेरियस टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आणि त्याच्यामध्ये पॅचेस आले बघा. एखाद्या ड्रगचा पॅचेस आहे, जर एखाद्याची लिव्हर प्रॉपर वर्क करत नसणार किंवा एखादा ड्रग डायजेस्ट करत नसणार त्याच्यासाठी पॅचेस असतात. हे पॅचेस काय करतात पर्टिक्युलर बॉडी एरियामध्ये लावले जातात अँड देन दे शो देअर इफेक्ट. ठीक आहे, ह्या पॅचेस थ्रू ड्रग एंटर होणार सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये. याला आपण ट्रान्सडर्मल म्हणतो. हे स्लो असतात आणि लॉंग ड्युरेशन ऑफ ॲक्शन असतात. फॉर एक्झाम्पल निकोटीन पॅच. ठीक आहे, हे पॅचेस अवेलेबल असतात. नाव इंट्राथिकल किंवा इंट्राडर्मल ज्याला आपण म्हणतो ते स्पेशल इंजेक्शन असतात जे स्पायनल ॲनेस्थेसिया किंवा टेस्टसाठी दिली जाते. इंट्राथिकल म्हणजे काय तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असणार की जेव्हा C-सेक्शन होतं डिलिव्हरीच्या वेळेस तेव्हा हे इंट्राथिकल स्पायनल ॲनेस्थेसिया दिली जातात. ते आपले हे रूट आहे. देन नोझल किंवा ऑप्थॅल्मिक. नोझल अँड ऑप्थॅल्मिक. नोझल म्हणजे नोझल ड्रॉप्स सर्दीच्या वेळेस बरेचदा तुम्ही यूज केले असणार. ऑप्थॅल्मिक म्हणजे आय ड्रॉप. हे लोकल ॲक्शन शो करतात, पर्टिक्युलर एरियामध्ये त्यांचा ॲक्शन शो करतात. ठीक आहे, सो यस गाईज हे बेसिक टर्म आहे, बेसिक कंडिशन आहे जे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण हा एक बेस आहे तुमचा आणि लाईफ टाईमसाठी हा टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो यस दिस आर द डिफरंट रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. आता अगोनिस्ट आणि अँटागोनिस्टचा कन्सेप्ट बघूया. त्या अगोदर एक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की व्हॉट इज रिसेप्टर. सिलेबसमध्ये आता ह्या पोर्शनमध्ये जो पोर्शन आपण आज बघतोय त्यामध्ये रिसेप्टर नाही आहे बट
अगोनिस्ट आणि अँटागोनिस्टचा कन्सेप्ट आहे, जो जर तुम्हाला अगोनिस्ट अँटागोनिस्टचा कन्सेप्ट माहिती करून घ्यायचा असणार तर तुम्हाला रिसेप्टार हे काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो आधी बघूया रिसेप्टार काय. तर रिसेप्टार आर द केमिकल स्ट्रक्चर कंपोज्ड ऑफ अ प्रोटीन दॅट रिसीव अँड ट्रान्सड्यूस सिग्नल दॅट मे बी इंटरॅक्ट विथ द बायोलॉजिकल सिस्टीम. ओ माय गॉड, थोडं थेरॉटिकल झालं, थोडं याला सफिस्टिकेटेड आणि आपल्या लँग्वेजमध्ये बघूया म्हणजे काय. तर रिसेप्टार इज नथिंग बट द केमिकल स्ट्रक्चर, एक अशा प्रकारचे केमिकल स्ट्रक्चर आहे जो प्रोटीननी बनलेलं आहे आणि याचं काम काय आहे तर सिग्नल रिसीव्ह करायचं काम आहे. आता तर स्क्रीनवरती एक इमेज दिसत आहे तुम्हाला, ही इमेज इज नथिंग बट अवर रिसेप्टर. आता ही जी ब्ल्यूइश पोर्शन दिसत आहे बघा तुम्हाला, एक रेक्टँगल दिसतोय ज्याच्यामध्ये एक गॅप दिली आहे, दिस इज नथिंग बट अवर रिसेप्टर. हे रिसेप्टार्स कुठे प्रेझेंट असतात तर हे जे दिसत आहे तुम्हाला ही सेल मेम्ब्रेन आहे जे बाय लिपिड फॉस्फोलिपिड बाय लेअरने प्रिपेअर झाली आहे. ठीक आहे. ही फॉस्फोलिपिड्स आहे आणि याच्यामध्ये हे रिसेप्टार्स प्रेझेंट आहे. हा पोर्शन झाला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, हा झाला इंट्रासेल्युलर फ्लुइड. आता हे जे रिसेप्टार्स आहे इथे पर्टिक्युलर लिगॅंड बाइंड होतात. ठीक आहे. लिगॅंड मेम्ब्रेन रिसेप्टर म्हणजे आपण म्हटलं ना की लॉक अँड की मॅनर किंवा पर्टिक्युलर ड्रग आहे तो का आपलं बॉडी टेम्परेचर डिक्रीज करतो, तर याचं आन्सर आहे हे दीज आर रिसेप्टर. हा पर्टिक्युलर रिसेप्टर फॉर एक्झाम्पल आता हे रेडिश आहे, हा पर्टिक्युलर पॅरासिटामॉल ड्रग आहे, तर हा पर्टिक्युलर पॅरासिटामॉलचे हे पर्टिक्युलर रिसेप्टार्स असणार आहे जिथे हा पर्टिक्युलर ड्रग इथेच जाऊन बाउंड होणार. तो कम्प्लिटली सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जरी फिरला, थ्रू आउट बॉडीमध्ये तो जरी फिरला तरी ह्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होणार. ठीक आहे. लॉक अँड की मॅनरने. आणि जेव्हा इथे हा बाउंड होतो, बाउंड झाल्यानंतर इथे इंट्रासेल्युलर रिस्पॉन्स शो होतो आणि म्हणूनच मग काय जे काही बॉडी टेम्परेचर एक्सेड झालं आहे ते डिक्रीज होतं. ठीक आहे. सो एक बेसिक कन्सेप्ट आहे. जर आपल्याला अगोनिस्ट अँटागोनिस्ट ह्या कळायच्या अगोदर आपल्याला रिसेप्टार कळणं गरजेचं आहे. म्हणजे हे काय तर इट इज नथिंग बट द प्रोटीन, आणि ज्या प्रोटीनमध्ये जो काही पर्टिक्युलर सिग्नल्स आहे तो सिग्नल कंडक्ट करायसाठी म्हणजे एक मॅसेंजर म्हणू शकतो आपण की एक म्हणजे सेल मेम्ब्रेन हे एक डोर आहे आणि याच्यामध्ये हा काय करतो तर हा मेसेज पास करायचं काम करतो. ठीक आहे. हा एक डोर आपण याला कन्सिडर करूया. नाव आता आपल्याला अगोनिस्ट आणि अँटागोनिस्टचा कन्सेप्ट बघायचा आहे. अगोनिस्ट काय तर इट बाइंड टू रिसेप्टर अँड प्रोड्यूस ऍक्शन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथे बघा आता हा ग्रीनिश आय थिंक स्क्रीन तुम्हाला दिसतंय. आता ही बघा ही ग्रीनिश दिसतोय, हा ग्रीनिश पार्ट काय तर हा अगोनिस्ट म्हणजे काय एक्सटर्नली प्रोव्हाइड केलेला ड्रग आहे आणि इथे हा जो तुम्हाला ग्रे कलरचा दिसतोय हा रिसेप्टर आहे. ठीक आहे. या पर्टिक्युलर रिसेप्टरला हा जेव्हा अगोनिस्ट बाउंड होणार तर एक कॉम्प्लेक्स फॉर्म करतो आणि ह्या कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यामुळं काय होतं की पर्टिक्युलर रिस्पॉन्स शो होते. ठीक आहे. इथे तुम्हाला रिस्पॉन्स बघायला मिळत आहे. जर पर्टिक्युलर रिसेप्टर पर्टिक्युलर अगोनिस्ट सोबत बाउंड होतो तेव्हा एक कॉम्प्लेक्स फॉर्म करतो आणि कॉम्प्लेक्स फॉर्ममुळे जो काही रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स क्रिएट होतो. ठीक आहे. सो आय होप कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असणार. अगोनिस्ट म्हणजे काय, जेव्हा हा पर्टिक्युलर ड्रग पर्टिक्युलर रिसेप्टरला बाउंड होतो तेव्हा तो ऍक्शन देतो आपल्याला. ठीक आहे. सिम्पल लाईनमध्ये बघायचं तर फार थेरॉटिकल नाही तर अगदी इझी लँग्वेजमध्ये बघितलं तर अगोनिस्ट ऍक्टिवेट रिसेप्टर अँड प्रोड्यूस द इफेक्ट म्हणजे ऍक्टिवेट करतो आणि इफेक्ट शो करतो. फॉर एक्झाम्पल ॲड्रेनालिन इन्क्रीज द हार्ट रेट. आता अँटागोनिस्ट काय आहे तर अँटागोनिस्ट जेव्हा रिसेप्टरला बाउंड होतो. ठीक आहे. इथं रॅडिश बघा, इथं रॅडिश दिसतोय तुम्हाला, रिसेप्टरला जाऊन बाउंड झाला. अगेन हा कॉम्प्लेक्स शो करतो, बट हा जेव्हा कॉम्प्लेक्स शो करतो तर इट डज नॉट प्रोड्यूस एनी टाईप ऑफ रिस्पॉन्स. ठीक आहे. कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स हा शो करत नाही, हा ब्लॉकेज शो करतो. ठीक आहे. आणि म्हणून याला अँटागोनिस्ट म्हटलं म्हणजेच काय तर अपोजिट किंवा ब्लॉक करण्याचा ऍक्टिव्हिटी जो शो करतो त्याला आपण अँटागोनिस्ट म्हणतो. ठीक आहे. सो यस दिस इज द कन्सेप्ट ऑफ अवर अँटागोनिस्ट. सिंपल लाईन मध्ये अँटागोनिस्ट काय तर हा ब्लॉक करतो रिसेप्टरला. ठीक आहे. आणि हा कुठल्याही प्रकारचा इफेक्ट शो करत नाही, इट प्रिव्हेंट्स द इफेक्ट. फॉर एक्झाम्पल प्रोप्रानॉल ब्लॉक द ॲड्रेनालिन इफेक्ट. ठीक आहे. सो आता तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे अगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट दोघांचा डिफरन्स काय तर अगोनिस्ट काय करतो पर्टिक्युलर रिसेप्टरला जर जेव्हा तो बाउंड होता तर तो ऍक्टिव्हेट करतो. ठीक आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता बघा तुम्हाला कोणीतरी मोटिवेट करणारं असतात. आता तुम्हाला एखादं काम करायचं आहे आणि तुमच्या फ्रेंडला तुम्ही सांगितलं की यार मला ही एक्झामिनेशन द्यायची, जीपॅटची एक्झामिनेशन द्यायची आहे, देऊ का. आपण सजेशन घेतो आपल्या फ्रेंडकडनं, मला जीपॅट द्यायचं आहे, कसं करू, काय करू, द्यायला पाहिजे का.
किंवा तुमच्या सिनियरकडनं विचारताय, तर तो तुम्हाला काय करणार, सपोर्ट करणार. येस, यू कॅन डू इट, तू करू शकते, आतापासूनच प्रिपेअर कर, 4th सेमेस्टरला आहे, तू आतापासून स्टडी केला तर तुला छान मार्क्स मिळाल, तू क्रॅक करू शकते, तुला स्टायफंड मिळणार, तू तुझं फ्युचर एज्युकेशन इझिली करू शकतो. सो दिस इज द अगोनिस्ट. बट एखादा असा फ्रेंड असतो ज्याला नाही वाटत की आपण पुढे गेलं पाहिजे. सो मग अशा व्यक्तीला जर तुम्ही विचारलं की मला जीपॅट द्यायची आहे, काय करू, तर तो काय म्हणणार, थांब, सध्या काय गरज आहे, 4th सेमेस्टर चालू आहे, 8th सेमेस्टर नंतर आपल्याला द्यायची आहे, आतापासून कशाला प्रिपेअर करताय, बघूया तिथलं तिथं. मग तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता आणि दुसऱ्या कुठेतरी गोष्टीकडे लक्ष देतो. सो हा झाला अँटागोनिस्ट. ठीक आहे. सो डोंट टेक इट पर्सनली, फक्त एक्झाम्पल देत आहे तुम्हाला क्लिअर होण्यासाठी की अगोनिस्ट काय करणार, हा ऍक्टिव्हेट करतो रिसेप्टरला आणि रिस्पॉन्स शो करतो. अँटागोनिस्ट काय करतो, हा ब्लॉक करतो, इट ब्लॉक अँड इट डज नॉट प्रोड्यूस एनी टाईप ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. आता ही जी इमेज तुम्हाला स्क्रीनवरती दिसते यामुळे तुम्हाला क्लिअर झाला असणार. आता देर आर टाइप्स ऑफ अँटागोनिस्ट, 2 टाइप्स ऑफ अँटागोनिस्ट. एक आहे कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट आणि आहे नॉन कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट. अगोनिस्टचे कुठलेही प्रकारचे टाइप्स नाही आहे कारण तो एक रिस्पॉन्स शो करतो. बट देर आर 2 टाइप्स ऑफ अवर अँटागोनिस्ट. कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट काय करतो, तर इट कम्पीट विथ अगोनिस्ट फॉर द सेम रिसेप्टर. ठीक आहे. आता हा काय करणार, आता हा अगोनिस्ट आहे आणि हा अँटागोनिस्ट आहे, सेम रिसेप्टर आहे, 2 वेगवेगळे जरी तिथं दिसत असणार बट सेम आहे. हा कॉम्पिटेटिव्ह काय करणार, अगोनिस्ट सोबत भांडण करणार. अगोनिस्ट म्हणणार मला ऍक्शन द्यायची आहे, अँटागोनिस्ट म्हणणार नाही, ऍक्शन द्यायची नाही. सो मग हा कम्पीट करणार विथ अवर अगोनिस्ट. इफेक्ट रिव्हर्सिबल आहे, म्हणजे एकदा आणि ब्लॉक केलं, फॉर एक्झाम्पल हा रिसेप्टर आहे आणि हा अँटागोनिस्ट आहे. अँटागोनिस्टचं काम काय आहे, रिसेप्टरला ब्लॉक करायचं आहे. कम्पिटेटिव्ह आहे, कम्पीट करणार, भांडण करून रिसेप्टरला ब्लॉक करणार. बट हा रिव्हर्सिबल आहे. सो याला अगोनिस्टचा जर आपण डोज वाढवला तर याला आपण रिमूव्ह करू शकतो, अगेन रिसेप्टर ऍक्टिव्हेट करणार, रिॲक्शन शो करणार. ठीक आहे. इफ वी इन्क्रीज द अगोनिस्ट डोज इट कॅन विन. ठीक आहे. सिम्पल मेमरीसाठी कॉम्पिटिशन हिज रिव्हर्सिबल आहे. नॉन कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट म्हणजे काय, डज नॉट कम्पीट ॲट द सेम टाइम. हा कुठल्याही प्रकारचा कॉम्पिटिशन करत नाही, हा डायरेक्टली जातो आणि ब्लॉक करून टाकतो. हा इरिव्हर्सिबल ब्लॉक करतो, हा परमनंट करतो, म्हणजे हा भांडण करत नाही ब्लॉक करायसाठी, हा डायरेक्टली जातो, ब्लॉक करून देतो आणि परत कधीच हा रिसेप्टरला हा ओपन करत नाही, फ्री करत नाही. मग सिम्पल वेनी आपण काय म्हणू शकतो, इट डू नॉट कम्पीट, नो कॉम्पिटिशन, आणि हा इरिव्हर्सिबल आहे, हा परमनंटली ब्लॉक करतो. ठीक आहे. इन्क्रीज अगोनिस्ट डोज विल नॉट हेल्प. इथे आपण कितीही अगोनिस्टचा डोज वाढवला तरी हा हेल्प करणार नाही आहे. ठीक आहे. सो एक सिम्पल कन्सेप्ट आहे गाईज. आता देअर आर सम स्पेअर रिसेप्टर्स इन युअर बॉडी. एक सिम्पल आयडिया आहे, एक्स्ट्रा आहे बट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी इम्पॉर्टंट आहे म्हणून मी इथे ऍड केलं आहे. बॉडी हॅज एक्स्ट्रा रिसेप्टर इव्हन ऑल आर नॉट ऑक्युपाइड. आपल्या बॉडीमध्ये काही सिम्पल एक्स्ट्रा रिसेप्टर असतात. ते कुठले आहे तर फुल इफेक्ट इव्हन विथ अ फ्युअर रिसेप्टर ऑक्युपाइड. ठीक आहे. जर कम्प्लिटली रिसेप्टर ऑक्युपाइड जरी झाले, ब्लॉक जरी झाले तरी देर आर अनदर एक्स्ट्रा स्पेशल रिसेप्टर जे कंटिन्युअसली वर्क करत असणार. ठीक आहे. सो मग तिथे आपण ब्लॉक करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल हार्ट रिसेप्टर, हार्टमध्ये काही असे रिसेप्टर्स आहे ज्यांना कितीही आपण ब्लॉक करे तरी देर आर सम रिसेप्टर विच वर्क. ठीक आहे. सो येस, इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहे गाईज आजच्या सेशनमध्ये आपण भरपूर काही पॉईंट्स बघितले. ठीक आहे. आपण अगोनिस्ट, अँटागोनिस्ट बघितलं, स्पेशल टर्म काय आहे, रिसेप्टर काय आहे बघितलं, रूट्स बघितले, वेरियस रूट, अदर रूट, पॅरेंटल रूट्स, देन एक्सटर्नल रूट, हिस्ट्री बघितली, फार्माकोलॉजी काय आहे, टर्म काय आहे, असं वेरियस असे कन्सेप्ट बघितले. यावरून ओव्हरऑल इम्पॉर्टंट काय आहे तर फर्स्ट थिंग काही इम्पॉर्टंट टर्म्स आहे ज्या तुम्हाला आठवण ठेवायला पाहिजे. त्यामधला फर्स्ट आहे टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे काय आहे तर हे टर्म खूप बेसिक आहे, MCQ साठी इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला कन्सेप्ट बेस आहे. टॉलरन्स म्हणजे काय तर डिक्रीज रिस्पॉन्स टू द ड्रग आफ्टर द रिपिटेटेड यूज. म्हणजेच काय, एखादा ड्रग रिपिटेटिव्हली कंटिन्युअसली जर यूज करत असणार तर तो फर्दर ॲक्शन शो करत नाही, तर तो टॉलरन्स शो करतो. तर सेकंड आहे डिपेंडन्स. बॉडी नीड्स द ड्रग टू फंक्शन नॉर्मली. ठीक आहे. डिपेंडन्स म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची सवय, एखाद्या टॅबलेटची सवय पडली तर तो पेशंट त्या टॅबलेटशिवाय राहू शकत नाही, ती झाली डिपेंडन्स. ॲडिक्शन म्हणजे काय तर कंपल्सिव्ह ड्रग सिकिंग बिहेवियर, म्हणजे त्या ड्रगशिवाय राहू शकत नाही. लाईक अल्कोहोलची ॲडिक्शन होते त्याप्रमाणे जर कंटिन्युअसली त्या गोष्टीशिवाय, त्या टॉपिकशिवाय किंवा त्या मेडिसिनशिवाय, त्या ड्रगशिवाय जर एखादा पेशंट राहू शकत नसेल त्याला ॲडिक्शन म्हणतात. ट्रॅकिफेला
ट्रॅकेफिलॅक्सिस म्हणजे काय तर व्हेरी रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स, म्हणजे काय फास्टर टॉलरन्स होत असणार तर त्याला आपण ट्रॅकेफिलॅक्सी म्हणतो. आयडोसिनक्रॅसी म्हणजे काय तर युजली और ॲबनॉर्मल रिॲक्शन, जेव्हा एखाद्या व्यक्ती एकदम ॲबनॉर्मल रिॲक्शन शो करतात तर ती ही टर्म आहे. देन अनदर टर्म इज ॲलर्जी. ठीक आहे, जेव्हा इम्युन इमिडिएट रिॲक्शन शो करतो नॉट डोज डिपेंडंट तर ती झाली आपली ॲलर्जिक कंडिशन. ठीक आहे, सो हे गाईज काही इम्पॉर्टंट टर्म होते, तुम्हाला हेल्पफुल राहणार आहे तुमच्या फ्युचर लाईफसाठी. सो येस गाईज, दिस इज ऑल अबाउट टुडेज फर्स्ट लेक्चर. या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर बेसिक कन्सेप्ट जो बेस होता आपला फार्माकोलॉजीचा तो बघितला आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपण काय तर जे आपलं फार्माकोकायनेटिक ADME आहे स्पेशली आपल्या सिलेबसमध्ये त्या टॉपिकवरती डिस्कशन करूया. नोट्स तुम्हाला कुठे अवेलेबल होणार तर नोट्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल होईल. ही PPT जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय ही तुम्हाला इझिली मिळणार. ठीक आहे, सो येस गाईज, जर तुम्हाला ही टर्म ही चॅनल ज्यामध्ये आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये बघतोय हे जर कन्सेप्ट आवडत असणार तर चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि भेटूया, कमेंट नक्की करा. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये गाईज. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड सपोर्ट द चॅनल. ओके, सो येस.